नमस्कार. माझ्या महाराष्ट्रातील तमाम लाडक्या आणि प्रेमळ बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या चॅनेलवर. बहिणींनो, आज 6 मार्च आहे आणि आज आपल्या राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. पण तुमच्या मनात सर्वात मोठा प्रश्न हाच आहे की फेब्रुवारीचा रखडलेला 1500 रुपयांचा हप्ता कधी येणार. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील 8 मार्च जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून सरकार पैसे देणार का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दलची सर्वात मोठी अपडेट पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बहिणींनो, येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे. गेल्या वर्षी सरकारने याच दिवशी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं वितरण केलं होतं. त्यामुळे यावर्षी देखील फेब्रुवारी महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता पेंडिंग आहे तो 8 मार्चला मिळावा अशी मागणी जोर धरते. आज मांडल्या जाणाऱ्या बजेटमध्ये या योजनेसाठी किती निधीची तरतूद केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जर निधी व्यवस्थित मंजूर झाला तर 8 मार्चला तुमच्या मोबाईलवर हप्त्याचा मेसेज पडायला सुरुवात होऊ शकते. जरी जीआरला थोडा उशीर झाला तरी महिला दिनाचा मुहूर्त साधून सरकार वितरण सुरू करू शकतं. आजच्या अर्थसंकल्पात वर्षभरासाठी लागणाऱ्या निधीवर शिक्कामोर्तब होणार आहे. जर आज निधीची घोषणा झाली तर पुढचे हप्ते वेळेवर येण्याचा मार्ग मोकळा होईल. फेब्रुवारीचा हप्ता जो मार्च उजाडला तरी अजून मिळालेला नाही तो महिला दिनानिमित्त देण्याचं नियोजन सरकार करू शकतं. ज्या बहिणींचे जुने 4500 किंवा 7500 रुपये बाकी आहेत त्यांच्यासाठी देखील हा अर्थसंकल्प खूप महत्त्वाचा ठरणार आहे. निधीमध्ये वाढ झाल्यास रखडलेले सर्व पैसे एकत्रित मिळण्याची शक्यता आहे. पैसे आले नाहीत तर काय करायचे? सरकारनं ऑनलाईन केवायसी दुरुस्ती वेबसाईट चालू केली आहे. तिथे जाऊन तुमचा आधार क्रमांक टाकून तुमची केवायसी दुरुस्ती करून घ्या. कारण ज्या बहिणींनी केवायसी दुरुस्ती केली आहे त्यांना जानेवारीचा हप्ता मिळालाय. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता पण मिळेल. पण आता आजच्या अर्थसंकल्पामध्ये पाहू आपण काय निर्णय होतो. जर 8 मार्च पर्यंत पैसे आले नाहीत तर 2 गोष्टी तपासा. तुमचं बँक खाते ऍक्टिव्ह आहे का? तुमचं आधार लिंक स्टेटस पुन्हा एकदा बँकेत जाऊन कन्फर्म करा. कारण तांत्रिक अडचणीमुळे अनेकदा सरकारकडून पैसे सुटतात पण बँकेत जमा होत नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं? 8 मार्चला हप्ता मिळायला हवा का? आणि तुमचे किती महिन्यांचे पैसे अजून बाकी आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.